जय जगदंब नमो आदेश. श्री मुकुंदनाथ आंबळे सर माझे गुरु. भाऊ माझा तुम्हाला साष्टांग नमस्कार. आंबेच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार. माझ्या आईच्या चरणी माझा नमस्कार. काल तुम्ही हाताला सलाईन लावून इतका त्रास करून घेतला भाऊ, फार वाईट वाटलं. कोणची ती मुंबईवाली ताई, जरा तिचा फोन नंबर द्या, त्याचा पत्ता तरी सांगा बघू माझ्या हातून होते का नाही. आम्ही तुमची जवळजवळ 3 ते 4 हजार मुलं मुली आहोत. आहे तुमच्या आईच्या वर्गीची मी, तरी पण तुम्ही माझे बाप आहात, मी तुमची लेक आहे. तर त्या ताईला लाज वाटली नाही काय की तुम्ही 11,000 रुपये घेता महिन्याला? असं कोण सांगितलं? आम्हाला पण तुम्ही गादी दिली परवा, आम्हाला एक शब्दानं तुम्ही सांगितलं नाही की बाबा मला 11,000 रुपये तुम्ही द्यावे लागतील असं म्हणून. एका शब्दानं बोलत नाही तुम्ही. जे तुमची कामं आहेत, आम्ही जी कामं सांगतो त्या कामांच्या बरोबर तुम्ही जे गॅनमाळ्याचे पैसे आहेत ते पण सांगितला रेट त्याचा. परत काय गॅनमाळ्याचा रेट सांगितला, खेट्यांचा रेट सांगितला. बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. पण ही ताईचा बोलायचा अधिकारच नाही तुम्हाला. ही कोण शाणी आहे? हिला जरासं माझा फोन नंबर द्या. पद्मराज डोंगरे, मी बेळगावकर. काय मीच देऊ तिला फोन नंबर देऊ का मी? काय मीच जाऊन येऊ? एवढंच सांगा फक्त मला, मी जाऊन येईन तिथपर्यंत. आणि माझ्या भावाबंदीसने आता आव्हान आहे की माझं, की भाऊंना जे उलट बोलल, त्यांची जे कोण अपमान करल ते आपण सहन करून घ्यायचं नाही आणि सहन करून घेऊ बी शकत नाही. काल भाऊंची परिस्थिती बघितली का तुम्ही? हाताला सलाईन, हाताला रक्त. कसं वाटलं बरं तुम्हाला? बरं वाटलं का ते? मला तर नाही बरं वाटलं. आता मी सरळ घरातलं काम करून कामाला इथं बसून व्हिडिओ करायले. तर भाऊ तुम्ही तिचं फक्त नाव पत्ता एवढंच सांगा, तिची परडी पू करा. परत तिचं आराधपण असू दे किंवा लेख असू दे, ती कुठल्याही संप्रदायामध्ये तुमच्यामध्ये आलेली असू दे, तिला हक्कलपट्टे करा तिची. आता बाद झालं तिचं. असं बोलतात काय कुणी? वडिलाबद्दल असं कधी बोलू नये. आजबद्दल कुणाची हिंमत झाली नाही, ही बोललीच कशी? तू कोण आहेस बाई? जरा फोन नंबर टाक. काय माझा फोन नंबर देऊ? तिला विचारा जरासं. माझा फोन नंबर पण घ्यायला सांगा. कसं तुम्ही तक्रारीचा फोन नंबर दिला आहे ना हुनमान्य सराचा, तसा माझा बी फोन नंबर घ्या. कोणाची तक्रार आहे की नाही माझ्याकडे सांगा, मग मी येते. खास करून त्या मुंबईवाल्या ताईला का नाही माझा फोन नंबर द्या. सांगू का फोन नंबर? मी सांगतेच, 8310513366. मला जराच फोन कर बाई, मी दाखवते माझा कर्नाटकी हिंगा तुला. पद्मजा डोंगरे म्हणतात मला, देण्यात ठेव. आणि एवढं बोलून का नाही मी भाऊंच्याकडं माफी मागते की मी एवढं बोलले म्हणून. आणि भाऊ मला तुम्ही माफ करा मी एवढं बोलल्याबद्दल. पण काल जे त्या बाईनं जे कारभार केला नाही तो काय आपल्याला सहन झालेला नाही. आणि तिनं असं बोलायचं नाही आणि परत कुणी बोलायची हिंमत बी करायची नाही. जर तिनं बोलायला हे केली की नाही, भाग पाडली जास्ती कुणाला तरी, पण आपण त्यांच्या दारात जाऊन बसू. तुम्ही सांगितलं ना चटई टाकून बसू, मी पण येईल. मला नुसतं एक फोन कर, मी येते. पद्मजा डोंगरे, मी तुम्हाला चांगलेच ओळखते, तुम्ही मला चांगलेच ओळखता. कर्नाटकी, बेळगावकर कर्नाटकी आहे मी, एवढं सांगून द्या तिला. आणि ती जर इंस्टाग्राम बघत असेल तर ती बघ म्हणा आणि मला फोन कर म्हणा. आणि कोणाला फोन करायचं मला फोन करा म्हणा. एवढं बोलून जय जगदंब नमो आदेश. सर्वांना माझा नमस्कार. भाऊंच्या चरणी, आईंच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार.